जय भीम जय संविधान. मी राहुल गायकवाड. आज लाईव्ह येण्याचं कारण थोडंसं वेगळं. जवळपास 1 ते 2 वीक पासून भारतामध्ये जो एक गदारोळ माजलाय आणि एक युवा नेतृत्व सारखं सारखं मीडियामध्ये येतंय, सोशल मीडियामध्ये दिसतंय आणि जागोजागी तो एक विषय बनून राहिलेला आहे. आणि विषय मोक्याचा आहे, चर्चेचा आहे आणि थोडा वेगळा सुद्धा. चर्चा तर होणारच. मला असं वाटतं आपल्याकडे एक पद्धत सुरू झाली आहे. माझी रिसर्च, माझा अभ्यास मला असं बोलतो की आपण लगेच एखाद्याबद्दलचं मत मांडून मोकळे होतो. आपण हलक्या कानाचे झालोय असं वाटतं मला. कोणतरी तिसरा किंवा कोणतरी मूर्ख येऊन आपल्यामध्ये इझिली फूट पाडू शकतो. कोणतरी थर्ड पर्सन येऊन आपल्याला काहीतरी सांगतो आणि आपण ती गोष्ट गृहीत धरतो आणि सर्वात मोठा गॅप म्हणजे डायलॉग न करता आपण डिसिजन घेऊन टाकतो. आणि त्यामुळे मोस्ट ऑफ टाइम आपले डिसिजन्स रॉंग होतात आणि त्याच्यामुळे आपल्या समाजामध्ये एक व्हॅक्यूम क्रिएट झालेला आहे, एक लॅक्युना क्रिएट झालेला आहे. आपल्या नेत्यांमध्ये डायलॉग्सच होत नाहीत आणि त्यामुळे आपल्याकडे एक चेन तयार होत नाहीये, एक फ्लो तयार होत नाहीये. अँड दॅट इज द बिगेस्ट गॅप इन द बहुजन पॉलिटिक्स व्हॉट आय फील नाउ डेज. बऱ्याच लोकांचे मी स्टेटमेंट्स ऐकले की अभिजित दिपके जे एक मुवमेंट चालवत आहेत सध्या, कॉक्रोच जनता पार्टी या नावाने. युवा आहेत, यंगस्टर आहे. मी जेनजी बोलणार नाही. जेनजी हा वर्ड भारतामध्ये काय चालणार नाही. भारत हे संविधानिक आहे, डेमोक्रेटिक आहे. बाबासाहेबांनी सगळ्यांना सेम राईट्स दिलेले आहे. त्यामुळे जेनजी हा कोणता वेगळा गट नाही आहे. तो एक भारताचा सिटीजन आहे, यंगस्टर आहे. तर आपण त्याला यंगस्टर बोलू. अभिजित दिपके यांनी जी एक मुवमेंट चालवली आहे, त्या मुवमेंटने डेफिनेटली चर्चा घडवून आणलेली आहे. इफेक्ट पडतोय, प्रेशर क्रिएट होतोय आणि एज्युकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान यांच्या वागण्यात पण बदल दिसतोय. घाबरल्यासारखे वाटतात जरासे आणि बऱ्याच दिवसाने दिसतोय. त्यामुळे इफेक्ट तर पडतोय आणि त्या इफेक्टचा आपण त्याला ऑनर पण केलं पाहिजे, त्याच्या डेअरिंगला, त्याच्या या पर्टिक्युलर इनिशिएटिव्हला. मला असं वाटतं बऱ्याच लोकांनी, मी कोणा एका पर्सनला इथे बोलणार नाही, एका माणसावर टिक करणार नाही, एका व्यक्तीवर टिक करणार नाही. बऱ्याच लोकांनी मी सोशल मीडियामध्ये पाहिलं, ट्विटरवर पाहिलं, बऱ्याच लोकांनी राईटअप्स लिहिलेले आहेत की बाबा अभिजित दिपके जेव्हा अमेरिकावरून आला तर त्याच्या हातामध्ये बाबासाहेबांचं एक पुस्तक होतं आणि ते पुस्तक कदाचित, आय एम नॉट शुअर, आय डोंट हॅव एनी रेफरन्सेस और आय डोंट हॅव एनी पर्टिक्युलर लाईक त्याच्यावरचं एखादं एव्हिडन्स नाही आहे माझ्याकडे, पण असं ऐकण्यात आलंय की ते पुस्तक RSS संघचालक यांच्या पब्लिकेशन्समधून आले कोणाच्या तरी. मला असं वाटतं एका पुस्तकावरून आपण एका माणसाची, युवा मुलगा आहे, जास्त माहिती नसेल कदाचित अजून सगळ्या गोष्टींची, आपण त्याला ग्रँटेड घेऊ शकतो का? किंवा आपण त्याच्यावर ताशारे ओढणं हे कितपत योग्य आहे, कितपत सही आहे, मला असं वाटतं. म्हणूनच मी म्हणालो ना, पहिला एक वर्ड यूज केला की आपण हलक्या कानाचे झालोय का. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा हिंदू धर्माबद्दलच्या काही ऑर्थोडॉक्स परंपरांवर आक्षेप घेतला, कठोर टीका केल्या, बौद्ध धर्माचा अभ्यास केला, थॉट्स ऑफ पाकिस्तान, असं मोठे मोठे ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिले. तसंच बाबासाहेबांनी बायबलचा अभ्यास केला. शीख धर्म, जैन धर्म या सगळ्या धर्मांच्या पुस्तकांचा, म्हणजेच जर आपण पाहिलं तर हिंदू धर्माचा अभ्यास करत असताना
त्याच्यातले असतील ते वेद, उपनिषदे, भगवद्गीता, रामायण, महाभारत, मनुस्मृती, धर्मशास्त्र आणि पुराणे, या सगळ्या पुस्तकांचा बाबासाहेबांनी अभ्यास केला होता. ॲनिलेशन ऑफ कास्ट, रिडल्स इन हिंदुझम, हू वेअर द शूद्राज अँड द अनटचेबल्स, हे सगळं जर असंच लिहिलं नाहीये, बाबासाहेबांनी प्रत्येक पुस्तक वाचलेलं आहे आणि हे त्यांचं पुस्तक वाचल्याशिवाय बाबासाहेबांना समजलं नाही की प्रॉब्लेम काय आहे. बौद्ध धर्म स्वीकारायच्या अगोदर बाबासाहेबांनी त्रिपिटका, विनयपिटक, सुत्तपिटक, तुमचं आदिधम्मपिटक, धम्मपद सगळ्यांचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर कुठे पालीचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर कुठे बाबासाहेब द बुद्धा अँड इज धम्मा, बुद्धा और कार्ल मार्क्स सारखे जगप्रसिद्ध ग्रंथ लिहितात. बाबासाहेबांनी कुराण, हदीस, बायबल, ओल्ड टेस्टमेंट किंवा न्यू टेस्टमेंट असेल, किंवा तुमचे गुरुग्रंथ साहिब असतील, जन्मसाखी साहित्य असेल किंवा आगम साहित्य असेल, तत्वासूत्र असेल, या सगळ्या गोष्टींचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा बाबासाहेबांनी त्या गोष्टींवर टीका केल्या. मग बाबासाहेबांनी हे सगळे ग्रंथ पलीकडचे वाचले होते, याचा अर्थ बाबासाहेबांनी काय चुकी केलेली का? एका पुस्तकावरून तुम्ही कोणाला जज नाही करू शकत की ते पुस्तक कोणत्या पब्लिकेशनचं आहे, त्या पुस्तकामध्ये काय लिहिलंय, त्या पुस्तकामध्ये काय आहे किंवा काय नाही. त्याला एक स्टंट करायचं असेल, ही इज अ यंगस्टर. मी मागेही सांगितलं, शेवटच्या व्हिडिओमध्येही सांगितलं, धडपडतायत, उठतायत, यंग आहेत, 29-30 वर्षाची मुलं, ते सावरण्याचा प्रयत्न करतायत. आणि एखादी थर्ड विंग उभी राहत असेल तर प्रॉब्लेम काय यंग मुलांची? कधीतरी हे गेलंच पाहिजे ना. त्याचा कदाचित हा प्रयत्न असेल. अच्छा, असं पण बोललं गेलं की हा आर एस एसचा आहे. मला हे सांगा, मी त्याचे बरेचसे व्हिडिओज पाहिले, स्टडी केली, रिसर्च केली, त्याने कुठेही हेगडेवार, गोळवरकर, देवरास, सिंग, सुदर्शन यांच्यापैकी कोणाचीच नावं घेतली नाही. त्याने भगतसिंग, गांधी, आंबेडकर, नेहरू ही नावं त्यांनी घेतली. आता मला माहिती आहे याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट आहे, पण तो इंटरनल कॉन्फ्लिक्ट आहे ना. एक्सटर्नल जो आर एस एसचा भाग आहे तो मला कुठेच दिसला नाही त्याच्या बोलण्यामध्ये. म्हणून मी बोलतो की आपण एखाद्यावर डायरेक्ट टीका करण्याच्या अगोदर आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. कधी कधी जेव्हा आपल्याला एखादी लढाई जिंकायची असते ना, त्या सिस्टममध्ये आपल्याला घुसायला लागतं. कदाचित तो घुसला असेल, त्याचे प्लॅन काय आहेत, त्याच्या डोक्यात काय चालू आहे. एखाद्या सामान्य घरातल्या मुलाला, जो एक महाराष्ट्रातल्या एक सिटीमध्ये, म्हणजे मेट्रो सिटी पण नाही बोलू शकत आपण, अशा ठिकाणी तो राहतो. आई वडील, गरीब आई वडील, साधे कामगार, अशा घरातनं तो येतो आणि तो एवढी डेअरिंग करतो. त्याच्या डोक्यात काहीतरी प्लॅन असेल, काहीतरी डोकं चाललं असेल. समोरच्याच्या खेम्यामध्ये जाऊन तिथून काहीतरी त्याला जर बेनिफिट होत असेल आणि फ्युचरिस्टिकली तो काहीतरी वेगळा विचार करत असेल, तर आपण त्यांच्यावर त्याला ग्रँटेड घेऊन त्याच्यावर टीका करणं हे योग्य आहे का? मला असं वाटतं आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्याला आपल्या नेत्यांना एकमेकांसोबत डायलॉग्स करणं खूप गरजेचं आहे, चर्चा करणं खूप गरजेचं आहे. भले ती चर्चा फेल होऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही, बट अंटिल अँड अनलेस बहुजन लीडर्स आर नॉट टॉकिंग टू इच अदर, वी आर नॉट गेटिंग द सुपिरियर चेन ऑफ द पॉलिटिक्स. आपल्याला व्यवस्थित पॉलिटिक्स करायची असेल तर आपल्याला डायलॉग्स करावे लागतील. भले तुम्ही डिसिजन घ्या किंवा नका घेऊ, सोबत राहा किंवा नका राहू, पण आपल्याला एकामेकांसोबत डायलॉग करावा लागेल. आजचंच उदाहरण घ्या तुम्ही. जरांगेसारखा माणूस, म्हणजे जरांगे पाटील जे आहेत, त्यांनी मिस्टर पवार, जे रोहित पवार आहेत, त्यांच्या आंदोलनस्थळी जाऊन त्यांनी तिथे व्हिजिट केले. आंदोलक हे पण आहेत. पण बघा की तिथे जाऊन समोरच्याला काय बेनिफिट होईल, तोटा होईल हे न बघता आपल्या माणसाला जाऊन तिथे सपोर्ट करणं, त्याच्याबरोबर उभं राहणं, मला असं वाटतं या गोष्टी आपल्यामध्ये कुठेतरी कमी पडत आहेत आणि आपल्याला या गोष्टींवर अभ्यास करावा लागेल. आपल्याला एकमेकांना साथ द्यावा लागेल. नंतरचं नंतर बघू, नंतरला खूप अंतर असतं.
मला बाबासाहेबांचं एक एक स्पीच होतं, त्याच्यामधले एक वाक्य आठवतं. बाबासाहेब असे म्हणतात की ऑप्रेस्ड, excluded, and marginalized communities should organize collectively to secure social justice, equality, political representation, and fight with the rights. आपल्याला समजून घ्यावं लागेल, आपल्याला एकत्र राहावं लागेल, एकमेकांबरोबर डायलॉग करावा लागेल, आयडिओलॉजी समजून घेण्यासाठी, एकामेकांच्या मनामध्ये काय चाललंय ते समजून घेण्यासाठी, आणि त्यानंतर कदाचित आपण एक चांगली मोठी पॉवर निर्माण करू शकतो आणि ती पॉवर आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. डिवाइड होऊन लढण्यामध्ये जी मजा नाही, ती एकत्र होऊन लढण्यामध्ये जी मजा आहे ती वेगळीच आहे. आणि बाबासाहेबांनी आपल्याला नेहमीच समाजाला सुद्धा एकत्र राहायला सांगितलेलं आणि सगळ्या लीडर्सला सुद्धा एकत्र राहायला सांगितलेलं आहे. कारण संघर्ष आपल्या नशिबी आहे, संघर्ष आपल्याला करायचंच आहे, संघर्ष आपल्या वाट्याला आलेला आहे. त्यामुळे जर संघर्ष करायचाच आहे तर एकत्र करू, वेगळं वेगळं कशाला. मी कदाचित माझे भाव व्यक्त केलेत, कोणत्या एका व्यक्तीसाठी नाही केलेले आहेत किंवा एका पर्सनसाठी नाही केलेले आहेत. हे मी एक सामूहिक, सार्वजनिक समाजाचा घटक आमचे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब नेहमीच रोखठोक राहिलेले आहेत. त्यांचा मुद्दा, त्यांचे विचार त्यांनी प्रकट केलेले आहेत, त्यांनाच आम्ही फॉलो करतो, त्यांच्याप्रमाणेच वागतो. त्यांच्या पावलांवर पावलं ठेवायचा आम्ही कुठे ना कुठे थोडाफार प्रयत्न करतो. आणि त्यामुळेच ज्या गोष्टी मनात आहेत, ज्या गोष्टी सांगायला पाहिजेत, ज्या गोष्टी समाजाच्या हिताच्या आहेत, आपल्या सर्वांच्या हिताच्या आहेत, आपल्या देशाच्या हिताच्या आहेत. आणि जर अभिजित दिपके भारताचा विचार करत असेल, संविधानाचा विचार करत असेल, त्याच्या भाषणांमध्ये तो बऱ्याच गोष्टी बोलतोय, जसं टेक्नॉलॉजीबद्दल, कंडक्टर्सबद्दल, रेअर अर्थ एलिमेंट्सबद्दल, गोल्ड स्टँडर्ड्सबद्दल, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, डेफिनेटली महत्त्वाच्या आहेत. भारताला जर नंबर वनवर नेण्यासाठी वर्ल्डमध्ये, आमच्या भारताची प्रतिष्ठा पूर्ण जगामध्ये नंबर वनमध्ये नेण्यासाठी जो पण हातभार लावेल, संविधानाला जो पण सर्वोपरी ठेवेल, त्याला मी डेफिनेटली सपोर्ट करणार, शेवटपर्यंत सपोर्ट करणार. जय भीम, जय संविधान.